अर्थात जानता राजा प्रतिष्ठान या संघाकडे खेळताना पाहायला भेटणार आहे. क्लिक बोर्डच्या स्वरूपामध्ये फलंदाज होते बाद अँड बोके जशबी इथे फलंदाज धोका देताना पाहायला भेटतोय. इथे क्लिक बोर्डच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक लागतोय तो पहिला. 0 वरती इथे फलंदाज बाद झाला. मागच्या मॅच मध्ये आमिर फलंदाजी करण्यासाठी आला तो 2 मॅच मध्ये, पण मला वाटतं आमिरला इथे मिडल ऑर्डर मध्ये ठेवलेलं आहे. फलंदाजाचं नाव काय? सागर. हो सर, चला राईट आर्म राऊंड आहे. निखिल न्यू बॅटर मैदानाच्या तिसऱ्या क्रमांकाला फलंदाजी करण्यासाठी आलाय. ओहो हो, वेगाने टाकलेला चेंडू तिथं सागर सूरजच्या हातात जातोय, पण सूरज इथं फिकी केली होती, पण कलेक्शन थोडंसं खराब. तोपर्यंत 1 धाव इथं प्राप्त करतो पळून एका धावाच्या साहाय्याने स्कोर कार्ड वरती इथे अकाउंट ओपन होताना पाहायला भेटतो तो क्रेझी बॉयज या संघाचा. हे मॅच झाल्यानंतर क्वार्टर फायनल साठी 1 मॅचचा रेस्ट असणार आहे. जो जिंकन तो पर्वती बरोबर खेळणार आहे, पण 1 मॅच नंतर ह्याच्यानंतर लुझरची मॅच आहे टायटन त्याच्या विरोधात बजरंग 11. पहिल्या पोल मधले मॅच होती ते आपण खेळवणार आहेत. त्याच्यानंतर एक रेस्ट नंतर परत एकदा या पोल मधला आपण क्वार्टर फायनल इथे खेळवणार आहोत. सदम सर बॉल सांगा. बॉल 5 चेंडू झालेत, शेवटचा चेंडू या षटकामधला. फटका खेळण्याचा प्रयत्न नागेश मिडॉनला खेळाडू क्लेंट तिथं तयार आहे. इथे डॉट चेंडू येतोय. ओव्हर समाप्ती इथं झालेली आहे. एका ओव्हर नंतर राव पलकावरती धावसंख्या झाली ते 2 धावा 1 फलंदाज बाद. सूरज क्षीरसागर मॅन फ्रॉम वानवडीचा संघाला एक मैदानाच्या आत गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. एशिया 11 या संघासाठी उजव्या हाताने मारा करण्यासाठी तो देखील इथं तयार होतोय. आणि त्याचबरोबर स्ट्राईक वरती देखील सध्याला क्रेझी बॉयज हे थोडे अडचणीत आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा बनवलेत. दुसऱ्या षटकामध्ये पाहूया कशी फलंदाजी करू सूरज. चला स्पीड अप करा सूरज. चेंडू येतो डॉट. चला ते फुटबॉल खेळतात त्यांच्यामुळे खूप धूळ उडते मैदानाच्या आत. त्याला विनंती आहे फुटबॉल खेळू नका तिथं. गणेश भाऊ लक्ष द्या, तिथं फुटबॉल जे खेळतात त्यांच्यामुळे खूप धूळ उडते त्या साईडला. गणेश भाऊ आपली जे मॅनेजमेंट टीम आहे तिथं पाठवा फुटबॉल साठी. हो, परत एकदा ऑन साईडला उचल घेताना पाहायला भेटतो चेंडू. इथे अंपायर कळवतात व्हाईट बॉल 1 बाउन्स. इथं वॉर्निंग देताना पाहायला भेटायच्या गोलंदाजाला. आता पुढचा चेंडू इथं जर शोल्डरच्या वरती चेंडू गेला तर नक्कीच त्यांना देखील दंडित कारवाई करताना पाहायला भेटेल अंपायर्स. दादा विकेट केला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. निखिलच्या बॅट पण येतोय या इनिंग मधला पहिला षटकार. हा वाईट ट्रॅव्हल करत इथे गोलंदाजाला बाय बाय करत चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार 6 धावा. जे जिम समोर सायकल आहे विनंती आहे सायकल बाहेर करायची, बाहेर पार्क करायची सायकल. जिम समोर जे सायकल आहे ते बाहेर पार्क करायची. पहिला विकेट केलाय. खाली चेंडू होता क्लेन डाऊन द बॉल. इथे फलंदाज होतो बाद. कुठली चूक केली नाही. एक षटकार खेचल्यानंतर ऑन साइडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. इथे एलिव्हेशन कमी होता, ताकद कमी भेटली एकदम. इथे
बिडूगरच्या दिशेने खेळाडू अवेलेबल होता, कुठली चूक केली नाही, फलंदाज होते बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आत. आमिर का प्रेम? आमिर. दुसरा षटक मैदानाच्या सुरू आहे. एक षटकर आला पण त्याच्यानंतर प्रत्युत्तर देताना पाहायला भेटतो गोलंदाज सूरज क्षीरसागर. तीन बॉल. बिबवाडीचा संघ मैदानाच्या क्रेझी बॉईज. आज आपला बॅटीने सर्व प्रेक्षकांना आपल्या बाजूने क्रेज करणार का? हा फलंदाज आमिर. परत फटका खेळलाय, तिथं खेळाडू आहे लॉंग मध्ये, लॉंग ऑनला, तिथं तोपर्यंत एक धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटतं. एका धावाच्या साह्याने स्कोर कार्ड वरती भर पडताना पाहायला भेटतं. 10 धावा. अकरा धावा धावफलकावरती. नागेश आणि आमिर दोन बॅटर मैदानाच्या आत. शेवटचा चेंडू या षटकामधला. चला बॅटिंग करणारी टीम आपण बाहेर थांबायचंय. बाउंड्री लाईनच्या आत थांबू नका. निखिल आपण आत थांबा. प्रदेता काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये खेळलेला फटका सुरेख. इथे गॅपमध्ये चेंडू वाहतोय. सीमारेषा पार चौकार. 15 धावा धावफलकावरती. 2 षटकांनंतर 2 फलंदाज बाद. अख्तर गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राइक वरती नागेश. परत एकदा स्लाइस केलाय. इथे पॉइंटच्या दिशेने खेळाडू तिथे आहे अवेलेबल. तोपर्यंत इथे एक धाव इथे घेताना पाहायला भेटो. एका धावाच्या सहाय्याने 16 धावा धावफलकावरती. हो परत एकदा बॅटीची कडा. तिथं विकेट किपर एकदम अवेलेबल आहे. इथे टॉट येताना पाहायला भेटतो चेंडू. वाईड बॉल आहे. वाईड. परत एकदा पॉइंटला इथं मारण्याचा प्रयत्न अगदी वेगाने. इथे अँगल धरून चेंडू बाहेर जाताना पाहायला भेटतो. डॉट चेंडू येतोय. आमिर देखील इथं जागेवरतीच उभा आहे. चार चेंडू. शेवटचे 2 चेंडू या ओव्हर मधले. हो परत एकदा वेगाने टाकलेला चेंडू. पुढे लेटचा चेंडू होता. डॉट चेंडू येतोय.
शेवटचा चेंडू या ओव्हर मधला. अख्तर गोलंदाजी मार्कवरती. आम्हीने 5 चेंडूमध्ये 5 धावा आतापर्यंत बनवलेत. नागेशने 4 चेंडूमध्ये 3 धावा आतापर्यंत बनवलेत. पाहूया या शेवटच्या चेंडूवरती किती धावा बनवणार आमिर. पहिला विकेट केला कवसला खेळाडू. इथे थोडासा लाभ. गुलीगत चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. 21 धावा धाव फलकावरती. 3 ओव्हर नंतर 2 फलंदाज बाद. चला बाकीचे सर्व जागेवरती थांबा. टीम मीटिंग करू नका. सूरज भाऊ विनंती आहे, टीम मीटिंग करू नका. तीन ओव्हर 21 धावा 2 फलंदाज बाद. क्रेझी बॉयज. जॉन गोलंदाजी मार्कवरती. शेवटचा षटक घेऊन मैदानाच्या आत. परत एकदा सबमरीन डिलिव्हरी. जास्त गुडलेनवर चेंडू इथं टाकल्यानंतर उसळी घेत नाही. खाली चेंडू राहतोय त्यामुळे फलंदाजच्या बॅटवरती चेंडू येत नाही. सध्याला समोरच्या दिशेने जर फटकेबाजी केली तुम्ही सक्सेसफुल होऊ शकतात. त्यामुळे इथं जर पाहिलं गेलं तर आपला बॅटचा स्टान्स इथं बदलावं लागेल. सध्याला गोलंदाजचा बोलबाला या विकेटवरती आणि अशीच गोलंदाजी इथं जॉन करतोय. अगदी टप्पा धरून इथे खेचून गोलंदाजी सध्याला सुरू आहे. परत एकदा पुढे टाकला होता इथे आमिर. हो हो परत एकदा इथे गुडलेन वरनं चेंडू डॉट येताना पाहायला भेटतोय. 3 चेंडू डॉट. मागच्या मॅच मध्ये देखील जॉनने शेवटचे 3 चेंडू डॉट टाकले होते एक षटकार आल्यानंतर. पण या मॅच मध्ये पहिले 3 चेंडू डॉट टाकलेत. एक बायच्या स्वरूपामध्ये सिंगल आली होती पण त्याच्यानंतर देखील इथे रनआउटचा चान्स. आमिर बाद होतोय. इथं विकेटचा पतक होतो तिसरा. चला फलंदाज लगेच पाठवा. क्रेझी पळत जा. चलो सरफराज भाई जल्दी जाइए. इशिका 11 इथं जर पाहिलं गेलं तर 23 धावावरती आतापर्यंत थांबवले समोरच्या संघाला. शेवटचे 2 चेंडू आहे महत्वाचे चेंडू. तर मागच्या मॅचचा जर अंदाज पाहिला असेल तर शेवटच्या 2 चेंडूवरतीच मोठे फटके आले आहेत. पण या मॅच मध्ये आतापर्यंत 4 चेंडू इथं चांगले हाताळलेत. फक्त 2 धावा खर्च केलेत. शेवटच्या ओव्हर मध्ये जॉन परत एकदा उजव्या हाताने मारा करण्यासाठी सज्ज होत आहे. तो स्ट्राईक वरती सरप्राज. मिड ऑफ इथं 30 सर्कल मध्ये घेतलाय. कव्हर्सला डीप मध्ये खेळाडू आहे. ओहो फुल लेनचा चेंडू होता. इथे परत एकदा सरफराजच्या दिशेने. कशाचा वाईटचा. ओके चला फलंदाज घ्या तोपर्यंत. फलंदाज रनआउट झाला ना फलंदाज. किरण फलंदाज आउट आहे मला स्ट्राईकचा. मग त्यांना दुसरा बॅट्समॅन घ्या ना आत.
बॉल आहे, फेअर डिलिव्हरी. फलंदाज शफल झाला होता, दोन पाय, एक पाय बाहेर आला होता, त्यामुळे इथे अंपायर फेअर डिलिव्हरी देताना पाहिलं होतं. रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे फलंदाज बाद होताना पाहिलं होतं. स्ट्राईक वरती आता नागेश. कॉलर चिन्ह होता इथे. स्टेअर केला ऑफ साईडला, डीप मध्ये खेळाडू आहे. एक धाव इथं प्राप्त केली. दुसऱ्या धावाचा इथे प्रयत्न, दोन धावा देखील पूर्ण होताना पाहायला भेटतात. एक शॉट आहे का? इथे एक धाव शॉट आहे. दोन धावा पळालेत, पण एक धाव इथं शॉट आहे. 24 धावा धावफलकावरती, 25 बनवायचे आहेत. चला फलंदाज पाठवा सूरज भाऊ. चला फलंदाज पाठवा. 25 धावांचा पाठला करताना मैदानात आकाश आणि सूरज. याच्यानंतरचा होणारा सामना टायटन 11 त्याच्या विरोधात बजरंग 11. लगेच आपण याच्यानंतर सामना खेळवणार आहे. 3-3 षटकाचा असणार आहे. चला सामना सुरू करूया. किरण पप्पू गोलंदाजी मार्क वरती, स्ट्राईक वरती सूरज क्षीरसागर, नॉन स्ट्राईक वरती आकाश. गोलंदाजी मार्क वरती पप्पू. 25 धावांची इथे गरज आहे. हो, परत एकदा ऑफ साइडला स्टेअर करण्याचा प्रयत्न होता. बॅक थ्रो मध्ये इथे फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवताना पाहिलं होतं. चेंडू येतो डॉट. 25 धावाचं लक्ष आहे. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू देखील डॉट. इथं अपील, आवाज जोरदार झाला होता मैदानाच्या आत, पण अपीलला इथं फेटाळून लावताना पाहायला वाटत मुख्य पंच किरण वीर. एकदा तिसरा चेंडू इथं शरीर मारा होताना पाहायला भेटतोय. इथे विकेट किपर चेंडूवरती लवकर आला नाही. एक धाव इथं पळून पूर्ण करताना पायलट सरफराज तिथं उपलब्ध होता. एक धाव इथं पळून पूर्ण करतोय. धावसंख्येवरती स्कोर कार्ड वरती इथं भर लागताना पाहायला भेटते. एक धावाली अकाउंट ओपन होतोय.
हो हो हो, परत एकदा भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू, टॉट चेंडू. आकाश मागच्या मॅच मध्ये 4 षटकार ठोकले होते आणि आपल्या संघाला मॅच जिंकून दिला होता. काय ओके ओके ओके. 20 चेंडू मध्ये 24 धावांची गरज जिंकण्यासाठी. पप्पू परत एकदा. हो हो हो, परत एकदा चेंडू येतो डॉट. अगदी प्रत्येक चेंडूवरती इथं फलंदाजाला प्रश्न विचारणारी हे गोलंदाजी आहे. सध्याला फलंदाजाकडे तर उत्तर नाहीये, पण उत्तर लवकर शोधावं लागेल. पुस्तक इथं ओपन करावं लागेल क्रिकेट मधले, कारण की सध्याला जर पाहिलं तर कुठलीवरनं चेंडू इथं टाकतोय. आतापर्यंत 4ही टप्प्यावरती 4 चेंडू एकाच टप्प्यावरती गोलंदाजीने टाकलेत. फुल टॉस, खराब चेंडू. फुल टॉस चेंडू आहे इथे. नो बॉल, फ्री हिटचा चेंडू आहे. फुलटॉस देखील चेंडू इथं सापडला नव्हता फलंदाजाला. बॅट घेण्याच्या पहिले चेंडू अगदी वेगाने इथं विकेट किपरच्या हातात चेंडू जाऊन सोपवला होता. आणि तसंच इथे आता फ्री हिटचा पूर्णपणे फायदा उचलावा लागेल. आता सध्याला संधी आहे मोमेंटम चेंज करायची, आपल्या बाजूला घ्यायची. पाहूया आकाश इथं कशी. विकेट केलाय, मोमेंटम चेंज होणार का? हा झालेला आहे. चेंडू सीमारेषा पार. या येतोय आकाशच्या बॅट मधनं चौकार. 4 धावा. ओव्हरची समाप्ती. 6 धावा धावफलकावरती एका षटकाच्या इथं समाप्तीनंतर. आता 18 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. पप्पूने चांगली गोलंदाजी केली होती. शेवटचा चेंडू इथं वेगाचा टाकण्याच्या प्रयत्नात इथं नो बॉल फेकला त्यांनी, आणि तो नो बॉल इथे परत एकदा तो इथं भागात पडला पप्पूला, कारण की पुढचा चेंडू होता फ्री हिट. त्याच्यावरती त्यांनी फुल लेनचा चेंडू टाकला. आकाशने ऑन साइडला फटका खेळला, गॅप मध्ये चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. 4 धावाच्या सहाय्याने 6 धावा धावफलकावरती. आता गोलंदाज मैदानाच्या आत निखिल. अठरा चेंडू मध्ये 19 धावांची गरज. एक्स्ट्रा कव्हर्सला फटका खेळलाय गॅप मध्ये. पप्पू थोडासा लाभ, पण फिल्ड सुंदर. 2 धावा इथे वाचवण्यात तो यशस्वी झालाय. तो पप्पू अगदी वेगाने आला होता चितोरे चपळाईने आणि वाऱ्याच्या वेगाने इथं चेंडूवरती धावत पळत इथं चेंडूवरती आला आणि 2 धावा इथं सेव्ह करण्यासाठी तो देखील यशस्वी ठरताना पाहायला भेटतोय. 2 धावाच्या साह्याने स्कोर कार्डवरती भर. 8 धावा धावफलकावरती. 17 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. संध्याकाळची वेळ आहे. फ्लाईट लाईट इथे ऑन झालेले आहेत. या लाईटीमध्ये एक रंगतदार मुकाबला सामना मैदानाच्या आत आपल्या समोर आले. हो, परत एकदा उसळी घेणारा चेंडू इथे बॅटीची कला लागून इथे विकेट किपर चेंडू शोधतोय. तोपर्यंत 1 धाव त्याच्या हातातून पळून पूर्ण करते 2 बॅटर आकाश आणि सूरज. 16 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. धाव फलकावरती धाव संख्या झाली ती 9 धावा. परत एकदा फुलवल्यांचा चेंडू, शॉर्कर चेंडू इथे हाताळलाय मैदानाच्या आत. मागाशी अख्तरने देखील अशीच गोलंदाजी केली होती. अगदी कटचा देखील वापर केला, यॉर्करचा देखील वापर केला. आणि जॉनने देखील शेवटच्या ओव्हरमध्ये आपला कॅप्टनला देखील इम्प्रेस करताना पाहायला भेटतो. 4 चेंडू त्यांनी निर्धाव टाकले होते. तशीच इथे कामगिरी मैदानाच्या आत गोलंदाज निखिल देखील करतोय. परत एकदा इथे कटचा वापर पडल्यानंतर परत एकदा चेंडू उसळी घेतो आणि यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन पोहोचतोय. बघा, असं वाटत होतं की 24 चेंडू मध्ये 25 धावांची गरज असताना 6 मॅच
हे इशिका 11 वाढवणी संघ जिंकू शकतो, पण त्याच्यानंतर इथं देखील फलंदाजाला कष्ट करावं लागेल. रन बनवायचे असेल तर तुम्हाला इथे मेहनत करावीच लागेल. या पिच वरती सहज तुम्हाला रन इथे बनवता येणार नाही. परत एकदा स्टेअर केला, फुलण्याचा चेंडू डायरेक्ट हिटचा प्रयत्न, इथे फिकी परत एकदा कनेक्शन थोडंसं खराब. एक धाव चिकी सिंगल मैदानाच्या आत. दहा धाव पलकावरती 13 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. 13 गेंदे और 15 रन की जरूरत. लाइट ऑन आहे, गेम इज ऑन. क्रेझी बॉयज त्याच्या विरोधात इशिका 11 वानवडी. कोण जिंकणार हा सामना? जिंकल्यानंतर पर्वती 11 वाट पाहते आपल्या विरोधकांची. प्रदेदा इथे सरळ बॅटने खेळला फटका लॉंगॉनला खेळाडू आहे प्रेम. तोपर्यंत इथे एक धाव होतोय फलंदाज पूर्ण क्षीरसागर. इथे धावाची इथे धाव होताना पाहायला भेटत दोन्ही फलंदाजाकडनं. षटक संपले ते दोन षटकानंतर धाव पलकावरती धावसंख्या झाली ती 11 धावा. 12 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. पहिले 12 मध्ये 11 झालेत, पुढच्या 12 मध्ये 14 बनवायचे आहेत. आसिफ गोलंदाजी मार्क वरती 12 चेंडूमध्ये 14 धावांची गरज असते. पहिल्या चेंडूवरती सिंगल ऑफ साइडला इथं काढताना पाहायला भेटतो दोन्ही बॅटर. सूरज नॉन स्ट्राइक वरती आकाश. हो परत एकदा इथे अरुण आणि विक्रम थोडस साइडला हो ना. वाईट चेंडू स्क्वेअर 12. विकेट केलाय. इथे हाफ ट्रॅकर चेंडू होता, त्याला फुल ट्रॅकर करून टाकलाय. चेंडू इथं बॅट वरती घेतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. मॅग्निफिसंट स्ट्रोक. धावा मिळतील 6 धावा. षटकार. इथे 10 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. मॅचची हवा काढून देणारा हा षटकार होता. अगदी हाफ ट्रॅकर होता पूर्णपणे. इथे बॅक फुट वरती जाऊन इथं बॅटनी खेळलेला फटका आकाशच्या पॅट बद्दल येतोय हा षटकार. मागच्या मॅच मध्ये देखील अशीच परिस्थिती होती. त्या परिस्थितीमधनं याच फलंदाजाने बाहेर काढलं होतं इशिका 11 वानवडी या संघाला. हो परत एकदा अर्धा बॅटनी खेळायचा प्रयत्न होता. अगदी वेगाने चेंडू टाकला होता फलंदाज बाद. ओ युटी मॅच में ट्विस्ट. आकाश इथं क्लीन बोर्डच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. अगदी वेगाने रागाच्या भरात टाकलेला हा चेंडू होता. षटकार आल्यानंतर आसिफच्या बॅट बंद बघा 2 पायाच्या मदतून मिडल स्टंप उद्ध्वस्त करून लावलाय आसिफ या गोलंदाजाने. आकाश इथं बाद झाल्यानंतर न्यू बॅटर क्लेन ना क्लायंट न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आत. 9 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. मागच्या बॉल वरती षटकार आला होता, त्याच्यानंतर प्रत्युत्तर देताना पाहायला भेटतो तो फलंदाज गोलंदाज. इथं सध्याला इथं जुगलबंदी चालू आहे गोलंदाज आणि फलंदाजामध्ये. कोण जिंकणार? 6 पाहिजे 6. एक वाईट आला होता, एक सिंगल आणि एक षटकार. 14 जिंकण्यासाठी होते. परत एकदा स्टेअर केलं थोडासा लांब. इथं खेळाडू होता
अगदी सरळ बॅटने इथं फटका खेळलाय. सिंगल धाव इथं मिळताना पाहायला भेटतो फलंदाज क्लेंटला. 5 धावांची गरज सूरज क्षीरसागर. 8 चेंडूमध्ये 5. टायटन आणि बजरंग फिल्डिंग लगेच मॅच झाली की लावून घ्यायचे. परत एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट झाला होता पण इथे परत एकदा चुकी. विकेट किपर कडनं झालेली चुकी. फॉलो थ्रो मध्ये स्वतः गोलंदाज अगदी वेगाने गेला होता आसिफ चेंडूवरती. खाली नॉन स्ट्राईक वरती कोणच नव्हतं त्यामुळे फेकी देखील इथे करताना आले विकेट किपरला. तोपर्यंत इथे एक धाव प्राप्त पळताना पाहायला भेटतो दोन्ही बॅटर. एका धावाच्या साहाय्याने स्कोर कार्ड वरती 21 धावा. 4 धावांची गरज 7 चेंडू मध्ये. वेस्टर केला साईडला तिथे खेळाडू आहे. तीन धावांची गरज. 7 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. मॅचच्या मॅच मध्ये एक चेंडू एका धावावरती सामना रंगला होता. 7 चेंडू मध्ये 3 धावांची गरज असतानाच चला घाई करा. टीम मीटिंग करू नका. सहा चेंडू मध्ये 3 धावांची गरज. स्ट्राईक वरती क्लेंट. हो परत एकदा उसरी गेला चेंडू. चेंडू हवेत. 3 खेळाडू इथे उपलब्ध होते पण आसिफने घेतला झेल. टिपलाय सुंदर. इथं क्लेंटचा झाला खेळ समाप्त. धक्का क्रमांक लागतो तो दुसरा. 2 फलंदाज बाद झालेत. इथे 5 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे. मागच्या मॅच मध्ये देखील पाहिला असताना आपण 7 चेंडूमध्ये 3 धावांची गरज असताना 1 चेंडू 1 धावावरती इथं सामना रंगला होता. मला वाटतं इशिका 11चाच तो सामना होता. अंबिका स्पोर्ट्स क्लब या संघाच्या विरोधात. अमर चला घाई करा. किरण लक्ष द्या. परत मनकटाचा वापर. परत फॉलो थ्रो मध्ये इथं कॅच पकडतोय. फलंदाज होतोय बाद. मॅच मध्ये ट्विस्ट. 4 चेंडू मध्ये 3 धावाची गरज. चला फलंदाज लगेच पाठवा. परत जायचं कोणाकडनं. चला क्रेझी बॉयजचे एक चाहते आहेत. जर क्रेझी बॉयज हा सामना जिंकला तर 500 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात येणार आहे. आता त्यांनी नाव घेण्यासाठी मनाई केलेली आहे पण त्यांचे चाहते आहेत. 12th मॅन आहेत. त्यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. क्रेझी बॉय जर हा सामना जिंकला तर. फलंदाज मिलन का शंकर. 4 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती फलंदाज. पाहूया नागेश विकेट हॅट्रिक येणार का या स्पर्धेमध्ये पहिली.
साईडला फटका खेळला, खेळाडू आहे तिथं, फिक अगदी सोडा देखील होती, टायर हिट असता तर शंकर देखील डागोटच्या दिशेने परतला असता. 3 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. आता संघाचा संघनायक कॅप्टन वानवडी इशिका 11 या संघाचा पाठीचा कणा असणारा सूरज क्षीरसागर स्ट्राईक वरती. आता सर्व संघनायकाच्या हातात आहे. पुढच्या 3 चेंडूवरती 2 धावांची गरज. पाहूया नागेश की सूरज, सूरज की नागेश. प्रसिद्ध उद्योजक राकेश भाऊ यादव यांचं आगमन झालं, यांचं देखील मनपूर्वक स्वागत. परत एकदा पॉइंट पोझिशन खेळून काढलाय तिथं, परत एकदा वेगाने इथं फलंदाज क्रीज पर्यंत पोहोचलाय. मॅच तर बरोबरीवरती आली पण कंपल्सरी चेस हे नियम आहे. 2 चेंडूमध्ये 1 धावांची गरज. इशिका 11 की क्रेझी बॉयज, क्रेझी बॉयज का इशिका 11. 2 संघांमध्ये इथं सध्याला रंगतदार सामना सुरू आहे. कंपल्सरी चेस आहे. वानवडीचा एक संघ आहे तर दुसरा संघ बिबेवाडीचा आहे. अगदी बाजूला असणारे दोन्ही परिसर आणि त्या परिसरामधले सर्व खेळाडू एकमेकाला मात देण्यासाठी मैदानाच्या आत खेळताना पाहायला भेटतात. तिसरा संघ देखील त्याच्याच बाजूचा आहे, पर्वतीचा देखील संघ वाट पाहते की आमच्या सोबत कोण येणार क्वार्टर फायनल मध्ये. ऑरेंज आर्मी इथं शेवटपर्यंत हार मानायला तयार नाही. नागेश परत एकदा टास घ्यायला तयार होतोय. चला सामना सुरू करून घ्या. जेवढी जास्त तुम्ही इथं चर्चा करता तेवढं तुम्हाला इथं खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे चर्चा होऊ देऊ नका, चर्चा करा पण मॅच नंतर. विकेट मॅच फिनिशर. इथं फटक्यामध्ये आहेत धावा मिळतील पूर्ण अर्धा डझन. तमखम इथं दाखवताना पाहायला भेटतोय. इथं फलंदाज शंकरचा बॅट बंद आलाय. षटकार. चला बजरंग 11 टायटन 11 चला मैदानाचा ताबा घ्यायचंय. फिल्डिंग कुणाची लगेच या मैदानात. 3 ओव्हरची मॅच आहे. अंपायर्स आपण आताच थांबायचे.